रस्ता आहे 50 लाख रुपये जे आम्ही ह्या रस्त्याला मागितले आहे ते दर्जेदार रस्ता व्हावा म्हणूनच आम्ही मागितलेला आहे। सिरसाड्यातल्या लोकांचा मुख्य कारोबार मुख्य धंदा म्हणजे विटांचाच आहे। त्यामुळे इथं विटांचे वाहनं, राख्यांचे वाहनं आणि मातींचे वाहनं चलत असतात आणि सर्वात महत्त्वाचा सिरसाडा शहराला पाणी टंचाईचा फार मोठा प्रश्न होता। तर ह्या भागात राहणारे काही जण सिरसाडा शहराला पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून टँकर वगैरे सुद्धा चालत होते। तर हे जे राहदारीचं हे जे रस्ता आहे हा मुख्य रस्ता आणि इथं चालणारे व्यावसायिक लोकांचे गाड्या, ट्रक, LP वगैरे जे काय टिप्पर डंपर असतात ते सगळे चलत होते। त्यामुळेच आम्हाला अंडरग्राऊंड नाली दोन्ही साईडनं करून दर्जेदार रस्ता इथं करायचं, जेणेकरून व्यापाऱ्यांना, इथं राहणाऱ्या नागरिकांना, लेकरांना आणि वीटभट्टीधारकांना असेल कुणालाही असेल इथं त्या रस्त्याचा प्रॉब्लेम इथं भविष्यात त्यांना भासणार नाही। त्यामुळं आम्ही दर्जेदार काम ह्या रस्त्याला करू आणि हा मुख्य रस्ता बीड परळी हायवेला जोडून असणारा हा रस्ता आहे। त्यामुळं इथं काम चांगल्या पद्धतीनंच होईल आणि चांगल्या क्वालिटीचंच काम होईल। आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरी करणार आहात, सिरसाड्यामध्ये काय ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हा अभियान चालू आहे। सिरसाड्याच्या लोकांना 9 ते 13 पर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावण्यासाठी शासनाचा सुद्धा आदेश आहे। त्याचे आम्ही तंतोतंत आम्ही त्याचं पालन करत आहोत आणि 13 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालयात झेंडे लावण्याचं काम करत आहोत आणि त्यानंतर सिरसाडा शहरात जे काय शासकीय कार्यालय आहेत तिथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। त्या इमारतीला मी स्वतः भेट दिलेली आहे आणि जे धोकादायक इमारती आहेत ते शासनाकडे मी ग्रामपंचायतच्या लेटरपॅडवरती त्यांना ते पाळण्याचे व तिथं झाडे लावण्याचे किंवा दुसरं काही सिरसाड्यात उद्योग येत असेल किंवा सिरसाड्यात मॉल होत असेल, सिरसाडाकरांसाठी तिथं काय व्यापारी गाडे होत असेल त्याकरिता आम्ही प्रस्ताव पाठवित आहेत। सिरसाडा शहरात स्वच्छताची आम्ही दखल घेत आहोत। येणाऱ्या काळात 16व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आम्ही सर्वात जास्त लक्ष स्वच्छतेकडं आणि पाण्याचा प्रश्न तर आमचा जलनायक मयंक गांधीजी साहेबांच्या माध्यमातून मिटलेला आहे। आता सिरसाडा शहराला कधीच पाणी टंचाई भासणार नाही असे 2 तलाव आम्ही केलेले आहे आणि कचऱ्याच्या माध्यमातून आम्ही सुद्धा मयंक गांधीजी साहेबांना GVTला सांगितलेलं आहे। ते सुद्धा आम्हाला स्वच्छतेच्या हेतूने आम्हाला ते मदत करण्याचा त्यांनी विश्वास दिलेला आहे आणि सिरसाडा ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा आम्ही ह्या सिरसाडा शहराला स्वच्छ सिरसाडा शहर, सुंदर आणि हरित सिरसाडा शहर करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। त्या दिशेनं सिरसाडाकर व मी स्वतः ह्याच्यात लक्ष घालून आहे आणि त्या दिशेने आम्ही काम सुद्धा करत आहोत। पण पाहायला गेलं तर तुम्ही आत्ता काही दिवसापूर्वी तिथं जी जागा तलावाची आहे, बुरुज तलाव असेल, सिरसाड्यात लेकरवाडी तलाव असेल, लेंडाळा तलाव असेल, अकोलकाट्या तलाव असेल, माथरचोंडीचं तलाव असेल, हे एकूण 17 एकर, 37 एकर, 35 एकर क्षेत्रातील जमिनीत असणारे तलाव आहे। त्या तलावाची मोजणी आम्ही शासनाच्या वतीनं करून द्या म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना, SDO साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड हे सिरसाडा येथे कार्यक्रमानिमित्त आले होते, तलावाच्या लोकार्पण सोहळ्यास आले होते। त्यांनी SDO साहेबांना आदेश केलेला आहे की ह्या सगळ्या तलावाची मोजणी करा, ह्याची हद्द निश्चित करा आणि हद्द निश्चित करून तो सिरसाडा ग्रामपंचायतला कळवा। आम्ही ते हद्द निश्चित करून जेवढी जागा तलावाची आहे ते आम्ही त्याच्यावर तर आम्ही स्वतः ताबा घेणार आहोत। तिथं बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। काही लोकांचं जे जमिनीबाबत त्यांनी जे संभ्रम निर्माण केलेला आहे की ही जमीन माझी आहे, तुमची नाही, हे गाडी आमची आहे, तुमचे नाही, हे विषय माझ्या कानावर आलेला आहे। तो त्यांचा अंतर्गत बाबतला विषय आहे, त्यांचा अंतर्गत व्यवहारातला विषय आहे, पण त्याची सुद्धा आम्ही काय सत्यता आहे ते जाणून घेऊया आणि त्यानुसार काय जे आम्हाला ग्रामपंचायतच्या वतीनं पाऊल उचलता येतात ते उचलूया। राहिला विषय बुरुज तलावाच्या हद्दीतील जे 2 गट परस्पर आमची जमीन आहे अशी मागणी करतायत किंवा सांगतायत किंवा पोलीस स्टेशनला, प्रशासनाला ते पत्रव्यवहार करत आहेत। तुम्हाला सांगू इच्छितो की तिथं जवळपास जी जमीन आहे ते बुरुज तलावाच्या हद्दीतली जमीन आहे, जे बीड परळी हायवे जो गेलेला आहे आणि त्याच्या पलीकडसुद्धा आमच्या तलावाची हद्द आहे। त्यामुळं आता ती जमीन हायवेवर आलेली आहे, ते डेव्हलप झालेली आहे, तिथं कोणीतरी गाडे बांधलेले आहे, ते सगळं अनधिकृतरित्या आहे आणि इथं जे मागणी करणारे आहेत ते सुद्धा अनधिकृत मागणी करत आहेत, ज्यांचे बांधलेले गाडे आहेत ते सुद्धा अनधिकृत आहे। खरं तर ती जमीन शासनाची आहे, तलावाची आहे आणि तो ग्रामपंचायत हद्दीतली जागा आहे। ग्रामपंचायत लवकरच त्या जागेची मोजणी करून आम्ही आमच्या ताब्यात ती जागा घेणार आहोत।